बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत आहेत, बघूयात। वाढत चाललेली आहे, त्याकरता कुठला कठोर निर्णय घेण्याची नितांत गरज आहे अशी चर्चा झाल्यावर मी ताबडतोब मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि मग 12:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दलची बैठक लावलेली आहे। त्यावेळेस अंतिम निर्णय होईल की शहरापुरतं ठेवायचं का पूर्ण जिल्ह्याला लागू करायचं। लग्न कार्य असते किंवा इतर जे कार्यक्रम असतील यावरती काय बंदी? अहो, लग्न कार्य महत्त्वाचं आहे का कोरोनामध्ये माणसांना वाचवणं महत्त्वाचं आहे? जर कोरोनामध्ये माणसांचं नाही, मग त्याच्यामध्ये उद्याच्याला जसं मध्ये कोरोना असताना फक्त काही नवरा बायको आणि संबंधित 2-4 लोक घरातले असायचे, अशी लग्न आपल्या इथं झाली ना। आपण हे असं व्हावं अशी कुणाचीच इच्छा नाही आहे, पण जर परिस्थिती हाताबाहेर गेली आणि हे पुन्हा रोखायचं असेल तर त्याला जसं फिजिकल डिस्टन्स ठेवणं, मास्क कंपल्सरी लावणं, सॅनिटायझरचा वापर करणं, स्वच्छता राखणं, ह्या गोष्टी जशा महत्त्वाच्या आहेत। मधल्या काळातलं सुरुवातीचं गांभीर्य नंतर लोक आपापल्या कामाला लागली आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी पण थिएटरमध्ये 100% खुर्च्यांवर बसायला परवानगी दिली। इतर बाबतीमध्ये थोडंसं शिथिलता आणली। काही बाबतीमध्ये राज्य सरकारने पण लोकल चालू करण्याच्या संदर्भामध्ये असेल किंवा एसटी चालू करण्याच्या बद्दलचा असेल, अशा गोष्टी फार काळ थांबून चालत नाही आणि आपलं दिवसेंदिवस पॉझिटिव्हचं प्रमाण कमी होत चाललेलं होतं। आपल्याकडं जानेवारी एंडपर्यंत साधारण पॉझिटिव्हची संख्या टोटल येणारी आणि डिस्चार्जची संख्या, त्याच्यामध्ये डिस्चार्ज होणाऱ्यांची संख्या जास्त होती आणि पॉझिटिव्हची संख्या कमी होती, पूर्ण राज्याचं मी सांगतो। पण 1 फेब्रुवारीची सुरुवात झाल्यापासून आता पॉझिटिव्हची संख्या वेगवेगळ्या अमरावती विभागामध्ये हे आपल्याला अधिकच दिसतं विभागामध्ये, नंतर नागपूर विभागामध्ये, नागपूर असेल वर्धा असेल तिथं आपल्याला पाहायला मिळतंय। विभागामध्ये काही बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। आज तर मुंबईचं एवढं मोठं पॉप्युलेशन असताना मुंबईत पॉझिटिव्हची संख्या नाही पाहायला मिळाली, त्याच्यापेक्षा जास्त अमरावतीमध्ये मिळाली। आता ही जर संख्या जास्त वाढायला लागली, मी तुम्हाला आठवत असेल मी औरंगाबादच्या विभागीय मिटिंगला गेलो होतो, त्याच वेळेस सांगितलेलं होतं की कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊन देऊ नका, सगळ्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घ्या, थोडंसं सिरियसली सगळ्यांनी घेण्याची गरज आहे, असा सातत्याने राज्याचे प्रमुख यांना त्यांनी मुख्यमंत्री सांगतायत। 2 दिवसापूर्वी त्यांनी सगळ्या विभागीय आयुक्त कलेक्टरांची बैठक घेतली होती, मी पण त्या बैठकीला वर्षा बंगल्यावर होतो, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे घेतली। तुम्हाला पाहण्यात आलं असेल की औरंगाबाद विभागीय आयुक्तांनी पण काही कठोर त्याच्याबद्दलचे ताबडतोब निर्णय घेतले, त्यांची एक क्लिप पण त्यांनी त्या ठिकाणी हे केलेली आहे, सोडलेली आहे। अशा प्रकारे सगळ्या म्हणजे थोडंसं सगळेच जण बाबा आता करोना कमी झालेला आहे, आता पूर्वीसारखं वागायला राहायला काही अडचण नाही, अशातून परिस्थिती गंभीर बनलेली काही आपल्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। त्याचा प्रसार अधिक वाढू नये म्हणून जी खबरदारी घेण्याची गरज असेल ती खबरदारी राज्य सरकारकडनं घेतली। दादा, ह्याचा परिणाम आता अधिवेशन जे होणार आहे त्यावर पण होऊ शकतो का? अधिवेशनाच्या बद्दल आजच कामकाज सल्लागार समितीची मीटिंग आहे, विधानसभेची आहे, विधान परिषदेची आहे, तिथं याबद्दलचं अधिक विस्तृतपणे चर्चा त्या ठिकाणी होईल। दादा, काल राज्यपालांनी सरकारला असं पत्र लिहून विचारणा केलेली आहे विधानसभा अध्यक्षाची, तुम्ही कधी नेमणूक करता आहेत? एकीकडे 12 आमदारांचं अजून झालेलं नाही आणि राज्यपाल विधानसभा अध्यक्षांबाबत विचारणा करतात। राज्यपाल यांना तो विचारण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल कॅबिनेटने काल चर्चा केली, चर्चा करून काय उत्तर द्यायचं हे सरकार त्याबद्दलचा निर्णय घेऊन त्यांना उत्तर देईल। या अधिवेशनाची निवड होऊ शकते आणि ज्या पद्धतीनं राज्यपाल विरुद्ध सरकार वेगवेगळ्या पातळीवर वाद सुरू आहे, त्यामुळे अशा पद्धतीने विचारणा केली जाते। नाही, शेवटी कुठली एखादी महत्त्वाची
जागा रिक्त झाल्यानंतर ती जागा तर भरायचीच असते. विधानसभा अध्यक्षाची जागा जास्त काळ रिक्त ठेवून चालतच नाही. आम्ही पण सरकार चालवत असताना आमची महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीची पण इच्छा आहे ती जागा भरायची. तर त्याबद्दल बाळासाहेब थोरात, नाना पटोले, मुख्यमंत्री महोदय, जयंत पाटील, भुजबळ साहेब, अशा प्रकारे अशोकराव चव्हाण, एकनाथराव शिंदे अशी आमची चर्चा. कारण रोज आम्ही परवा दिवशीपासून मुख्यमंत्र्यांच्या इथं संध्याकाळी असतो. रोज 2 विभागातल्या महाविकास आघाडीच्या आमदारांना इथं बोलवलेलं आहे भोजनाच्या निमित्तानं. त्यावेळेस वेगवेगळ्या चर्चा आम्ही करत असतो. त्याच्यात ही पण चर्चा आमची चालू आहे. दादा हिंदी में आपसे जानना चाहिए आपसे दादा हिंदी में जानना चाहेंगे आपसे. पालकमंत्री सध्या गायब आहेत आणि त्यावरनं पण विरोधी प्रश्न विचारतात की संजय राठोड कुठे आहेत? गायब आहेत कुणी सांगितलं गायब आहे? आजच मी त्यांना मगाशी फोन करून सांगितलं की कदाचित मी यशोमतीताईंना सांगितलं, संजय राठोडांना सांगितलं, अकोल्याचे बच्चू कडूंना सांगितलं की आपल्याला परिस्थिती तिथली गंभीर बनत चाललेली आहे कोरोनाच्या बाबतीतली. तर आपल्याला तिथं लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. अशा प्रकारे आम्ही त्यांच्या कानावर घातलेलं आहे. दादा हिंदी में आपसे जानना चाहेंगे दादा. झालंय बाबा, तुला दाखवू का क्लिप? दादा हिंदी में जानना चाहेंगे आपसे कि आपने कहा था कि कठोर निर्णय लेने पड़ेंगे. नाही का पालकमंत्री काय निर्णय घेणार? अरे यार उद्याच्याला केंद्र राज्य सरकारचे प्रमुख या नात्याने निर्णय घेतला तर तो त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांना, तिथल्या कलेक्टरला, तिथल्या सीओला, तिथल्या एसपीला, तिथल्या सीपीला, तिथल्या आयुक्तांना सगळ्यांना समजलंच पाहिजे. त्याच्यामुळं ते आज आमच्या मंत्रिमंडळातले सहकारी आहेत. त्याकरता त्यांनाही विश्वासात घेणं गरजेचं असतं, माहिती देणं गरजेचं असतं. दादा हिंदी में आपसे जानना चाहेंगे अकोला, यवतमाल और ये जो और अमरावती यहाँ पे केसेस बढ़ रहे हैं. आपने कहा कि मीटिंग बुलाई गई है. क्या कठोर निर्णय यहाँ से शुरुआत होगी? 12:30 बजे आज चीफ मिनिस्टर साहब ने हमारे सेक्रेटरी को और बाकी ऑफिसर्स को बुलाया है और उसमें एग्जैक्ट अमरावती, यवतमाल और अकोला की क्या सिचुएशन है उसके बारे में वो चर्चा करेंगे. और वो चर्चा होने के बाद ये 3 डिस्ट्रिक्ट के लिए कुछ न कुछ डिसीजन हो जाए. जीनोम सीक्वेंस के जो सैंपल्स कलेक्ट किए गए थे अकोला से हो या अमरावती या यवतमाल से, उसमें नया म्यूटेशन सामने आया है. तो कितनी नहीं, नया म्यूटेशन सामने नहीं आया, अभी तक नहीं आया. पूरे देश में कुछ स्टेट में ऐसा सामने आया है जी. लेकिन वो जो सामने आया है वो महाराष्ट्र में नहीं आया. इसे कल हमारी कैबिनेट थी तो कैबिनेट में हमें बताया गया है. लेकिन आज कुछ जगह तो 2-3 दिन लगते हैं कभी कभी सैंपल लेने के बाद. एग्जैक्ट क्या है, वायरस कौन सा है, पुराना वायरस है या बीच में कुछ देश में कुछ अपने वर्ल्ड में कुछ कंट्रीज में अलग अलग वायरस दिखाई दिए, वैसा कुछ है, उसके भी हम मालूमात कर रहे हैं. तो 2 पॉलिटिकल सवाल है. एक तो कांग्रेस ने कहा है कि 12 जो एमएलसी जगह है जिनको अभी तक गवर्नर ने अप्रूव नहीं किया है, उसको लेके शायद से कोर्ट का दरवाजा खटखटाना पड़ सकता है. और उसी को लेके दूसरा सवाल है कि अब गवर्नर ने सरकार को लिख के कहा है कि जो विधानसभा अध्यक्ष पद का जो जगह जो रिक्त हुई है उसे कब भरेंगे. इसी बजट सेशन में जो है वो उनका इलेक्शन होना चाहिए. दोनों भी होना चाहिए. 12 लोगों का जल्द से जल्द वो सीनियर भी होना चाहिए, उनके नाम भी डिक्लेयर करने चाहिए क्योंकि अभी बजट सेशन है. बजट सेशन में उनका पूरा अधिकार है उस पर इन्वॉल्व होना. उनको जो लगता है जिसका वो प्रतिनिधित्व कर रहे हैं उनके बारे में उनके कुछ सवाल होंगे तो वहाँ रखने का. और ये जगह खाली हुई है तो वो भी भरनी चाहिए क्योंकि सेशन जब शुरू हो जाएगा तो ये जगह खाली ज़्यादा देर तक रखना ठीक नहीं है. खाली रखना. कीमतें लगातार बढ़ रही हैं. पेट्रोल और डीजल की कीमतें दूसरा लगातार बढ़ रही हैं. Yes. अभी आउटरीच भी हो रहा है. क्या आपका मत? दादा इसी को लेके महंगाई तो बढ़ रही है
कोरोना आने के बाद आपने देखा सेंट्रल गवर्नमेंट का बजट 1 फरवरी को उन्होंने पेश किया था और हम देख रहे हैं स्टील की कीमतें बढ़ रही है, सीमेंट की कीमतें बढ़ रही है, पेट्रोल, डीजल, गैस सिलेंडर, इवन ये डांबर रोड के लिए जो लगता है उसकी भी कीमत बढ़ रही है। उसके बारे में सेंट्रल गवर्नमेंट ने जल्द से जल्द हस्तक्षेप करना चाहिए और उसमें ये जो बढ़ रही है कीमतें वो कम करनी चाहिए, वो उनका अधिकार है। कॉमन मैन बहुत तकलीफ में है दादा, अभी। लेकिन स्टेट जो है वो भी टैक्स लगाता है, सेस लगाता है। अगर मैं गलत नहीं हूँ तो 28% हम पेट्रोल पे लगा रहे हैं और 24% हम डीजल पे लगा रहे हैं। तो क्या इस बजट में कुछ राहत हम दे सकते हैं टैक्स कम वो करके? अभी नहीं, मैंने जो भी मैं करने वाला हूँ तब हमारे सब साथियों के लोगों के साथ बात करके, कैबिनेट के साथ बात करके, चीफ मिनिस्टर के साथ बात करके हम डिसीजन लेंगे। असेंब्ली में हम डिक्लेअर करेंगे। दादा, संजय राठोड प्रकरणी अरुण राठोड यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे का? कोणाला ताब्यात घेतलंय का? काय पोलीस कारवाई? पोलिसांच्याकडं चौकशी करण्याचे पूर्णपणे त्यांना सांगण्यात आलेलं आहे। आम्ही त्याच्यामध्ये कुणी काही इंटरफेअर करत नाही, ते त्यांची चौकशी करतायत। चौकशी जोरात चालू आहे आणि त्याच्यातनं काय सत्य आहे ते बाहेर येईल। कोणाला ताब्यात घेतलंय का? अरुण राठोड किंवा कोणाला? त्याच्यामध्ये काहींना ताब्यामध्ये घेतलंय अशी ऐकीव बातमी आहे। मी काही पोलिसांशी त्याबद्दलचा संपर्क साधला नाही, कारण असताना त्याच्यामध्ये आम्ही सारखं फोन करून काही संपर्क साधला तर त्याच्यात राजकीय हस्तक्षेप होतो, अशाही प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात। त्यापेक्षा अतिशय निरपेक्ष पद्धतीनं पोलिसांना त्यांची चौकशी करण्याच्या करता आपण त्या ठिकाणी सांगितलेलं, त्यांचं काम केलं। थँक्यू। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आत्ताच प्रसारमाध्यमांशी अशा पद्धतीनं संवाद साधलेला आहे आणि गेल्या कालपासून खरं तर न्यूज 18 लोकमत ज्या मुद्द्यावरून वृत्तमालिका चालवत आहे तोच मुद्दा या ठिकाणी त्यांनी पत्रकारांशी बोलताना बोलून दाखवलेला आहे आणि तो म्हणजे रुग्णसंख्येत होणारी वाढ आणि निश्चितच राज्यासाठी ती चिंतेची बाब आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आज दुपारी 12:30 वाजता म्हणजे काही वेळानंतरच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी कोरोना संदर्भातली महत्त्वाची बैठक बोलावल्याची देखील त्यांनी माहिती दिली आहे।